यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट याची चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आपण एस ए नोड पाहिला, ए व्ही नोड पाहिला. एस ए नोडचं काम कसं असतं, ए व्ही नोडचं काम कसं असतं हे पाहिलं. वी नो दॅट द इनिशिएशन पॉईंट इज एस ए नोड, सायनोएट्रियल नोड. फ्रॉम दिस सायनोएट्रियल नोड the wave of contraction is generated and transmitted all over the heart. While AV node is the relay center, it receives stimuli from AV SA node and it increases its speed and it transmitted towards the remaining part of heart. This is the conducting system. But now we are going to discuss how heart इज वर्किंग. थोडक्यात आज आपण पाहणार आहोत वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. लेट्स सी ह्युमन हार्ट. आता ह्युमन हार्ट वर्क करतं, व्हॉट इट मीन्स, त्याचा अर्थ काय होतो. तर हार्टचं वर्किंग याचा अर्थ हार्टचं पहिलं कॉन्ट्रॅक्शन, त्यानंतर हार्टचं होणार रिलॅक्सेशन आणि परत हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, परत रिलॅक्स होतं. म्हणजे रिपीटेडली कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑकर्स इन द हार्ट ॲट द टाईम ऑफ हार्ट ॲज अ वर्क. ज्यावेळेस हार्ट कार्य करतं त्यावेळेस ते रिपीटेडली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन करतं. मग एकदा कॉन्ट्रॅक्शन झालं की परत रिलॅक्सेशन होतं, रिलॅक्सेशन झालं की पुन्हा कॉन्ट्रॅक्शन होतं. मग हे जे सतत होत राहतं, रिपीटेड होत राहतं, याला एक सायकलचं जर स्वरूप आपण दिलं तर याला आपण म्हणू शकतो काय, तर कार्डियॅक सायकल. त्याला आपण काय म्हणतो, कार्डियॅक सायकल. आता कार्डियॅक सायकल, हे कार्डियॅक सायकल काय आहे, तर कार्डियॅक सायकल कॉन्ट्रॅक्शन कंटिन्युअस रिपीटेडली कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. हार्टचं कंटिन्युअस होणारं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन आहे, त्याला आपण कार्डियॅक सायकल म्हणतो. आता ही कार्डियॅक सायकल ही सर्वसाधारण आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये नॉर्मल पर्सन असेल तर त्याच्या ह्याच्यामध्ये ती सर्वसाधारण 0.8 सेकंदाची असते. आता 0.8 सेकंदाची असते म्हणजे हे कसं पूर्ण होतं, तर कार्डियॅक सायकलचं ड्युरेशन हे सर्वसाधारण 0.8 सेकंद एवढं असतं. कार्डियॅक सायकलमध्ये आपण दोन भाग करतो, कारण हार्टचं वर्किंग हे दोन भागात आपण विभागतो, एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. पण कॉन्ट्रॅक्शनला आपण या भाषेत हार्टच्या ह्याच्यासाठी एक शब्द वापरणार आहोत, त्याला म्हणणार आहोत सिस्टोल. सिस्टोल, इथून पुढं सिस्टोल हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आहे, हार्टच्या मसलचं होणारं कॉन्ट्रॅक्शन आहे. आणि डायस्टोल हा शब्द आला की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तिथं हार्टच्या मसलचं रिलॅक्सेशन होणार आहे. सो कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, इन अनदर वर्ड्स वी कॅन से सिस्टोल अँड डायस्टोल. अ कंटिन्युअस रिपीटेडली सिस्टोल अँड डायस्टोल इज कॉल्ड ॲज कार्डियॅक सायकल. त्यावेळेस त्याला आपण कार्डियॅक सायकल म्हणू शकतो. आता सिस्टोल असेल तो कोणाचा असेल, डायस्टोल असेल तो कोणाचा असेल, तर यापूर्वी आपण पाहिलं की अगोदर ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यानंतर ॲट्रियम रिलॅक्स व्हायला सुरुवात करतील आणि त्यानंतर वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे आता ब्लड कसं फ्लो होतं, तर डिऑक्सिनेटेड ब्लड हे सगळ्या बॉडीकडून वेन्समार्फत कशात येतं, तर राईट ऑरिकलमध्ये येतं. मग त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा राईट ऑरिकल हा मोकळा असला पाहिजे, म्हणजे तो रिलॅक्स असला पाहिजे आणि त्यावेळेस सगळं ब्लड त्याच्यामध्ये येईल. ब्लड आल्यानंतर काय होतं, ऑरिकलची वॉल पूर्ण भरते, ऑरिकलच्या वॉलवर प्रेशर निर्माण होतं आणि हे प्रेशर निर्माण झालं की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करायला एस ए नोड सुरुवात करतो. मग एस ए नोड सुरुवात करतो आणि तो काय करतो की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतो, म्हणजे ऑरिकलच्या सगळ्या वॉल जवळ लागतात, सगळे मसल्स ऑरिकलचे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतील. कॉन्ट्रॅक्ट झाले काय करेल, ते सगळं जे ब्लड आलं होतं ते ब्लड सगळं वेंट्रिकलमध्ये ढकललं जाईल. हे झालं राईट ऑरिकलबद्दल. लेफ्ट ऑरिकलमध्ये काय असेल, ज्यावेळेस राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड येईल त्यावेळेस लेफ्ट ऑरिकलमध्ये ऑक्सिनेटेड ब्लड आलं असतं. त्यामुळं सुरुवातीला हे ऑरिकल्स दोन्ही ॲट ए टाईम कॉन्ट्रॅक्ट होतील. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टोल हा दोन्ही ऑरिकलमध्ये असेल, याला ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हणतात किंवा ॲट्रियल सिस्टोल असं म्हणतात. शॉर्ट फॉर्ममध्ये याला AS असं म्हणतात. याला काय म्हणतात, AS.
ऑरिक्युलर सिस्टोल. पहा ऑरिक्युलर सिस्टोल ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनमुळं होणारा सिस्टोल त्याला ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हणतात किंवा ॲट्रियल सिस्टोल असं म्हणतात. हा ॲट्रियल सिस्टोल सर्वसाधारणपणे 0.1 सेकंद एवढाच असतो. म्हणजे एवढ्याच काळात हा सिस्टोल येतो. कॉन्ट्रॅक्शन फक्त 0.1 सेकंद एवढंच होतं आणि सगळं ब्लड कशात ढकलून दिलं जातं? व्हेंट्रिकल्समध्ये ढकलून दिलं जातं. व्हेंट्रिकल्समध्ये सगळं ब्लड ढकलून दिलं जातं. ज्यावेळेस ऑरिकलमधनं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये येतं त्यावेळेस व्हेंट्रिकल हे रिलॅक्स असले पाहिजेत. त्या ठिकाणी पोकळी ब्लड रिसीव्ह करण्यासाठी म्हणजे सगळ्या वॉल ह्या रिलॅक्स अवस्थेत असल्या पाहिजेत. कॅव्हिटी त्या ठिकाणी निर्माण झालेली असली पाहिजे. मग ऑरिकल्समधलं सगळं ब्लड कशामध्ये येतं? व्हेंट्रिकल्समध्ये येतं. यावेळेस व्हेंट्रिकल डायस्टोल कंडिशनमध्ये असतील, रिलॅक्सिंग कंडिशनमध्ये असतील. ज्यावेळेस ऑरिकल्स सिस्टोलिक कंडिशनमध्ये येतील, कॉन्ट्रॅक्शनच्या कंडिशनमध्ये येतील. त्यानंतर काय होतं? ऑरिकल्स हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतात. ऑरिकलच्या वॉल्स रिलॅक्स व्हायला लागतात. त्याच दरम्यानच्या काळात व्हेंट्रिकलच्या वॉल कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. म्हणजे इथं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल चालू होतो. पहिला ऑरिक्युलर सिस्टोल, त्यानंतर आता येतो तो म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. या दरम्यानच्या काळात मध्ये एक कन्सेप्ट राहते ती म्हणजे कोणती? ॲट्रियल डायस्टोल. ॲट्रियल डायस्टोल म्हणजे ॲट्रियलच्या वॉल्स ज्या कॉन्ट्रॅक्ट झालेले मसल्स आहेत ते रिलॅक्स होण्याची कंडिशन असेल. ही सर्वसाधारण 0.7 सेकंद एवढी असते. म्हणजे ऑरिकल्स हे रिलॅक्स व्हायला सुरुवात करतात, पण पूर्ण रिलॅक्स व्हायच्या अगोदरच आपल्याला काय दिसतं? तर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल पाहायला मिळतो. म्हणजे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. हे असं का केलं आहे? त्याचं कारण एक आहे की ज्यावेळेस फोर्सफुली व्हेंट्रिकल्स सगळंच्या सगळं ब्लड फोर्सफुली ढकलतील त्यावेळेस हे ब्लडवर फोर्स निर्माण झाल्यामुळं, जास्त प्रेशर निर्माण झाल्यामुळं कदाचित ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर वॉलला त्या ठिकाणी इजा पोचू शकते. वॉल जे आहेत आपले बायकस्पाइड वॉल आहेत, हे वॉल म्हणजे बायकस्पाइड आणि ट्रायकस्पाइड जे वॉल आहेत या वॉलच्या फंक्शनवर पण परिणाम होऊन कदाचित इंटरनल इंजुरी होऊ शकते. हे टाळण्यासाठी आपल्याला ऑरिकल्स हे लगेच कॉन्ट्रॅक्ट केलेले नाहीत. त्यांचं लगेच रिलॅक्स केलेलं नाहीत. कॉन्ट्रॅक्ट नाही, ते लगेच रिलॅक्स होत नाहीत. ते हळूहळू रिलॅक्स करायला सुरुवात केलेली असते. पण पूर्ण रिलॅक्स व्हायच्या अगोदरच व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं. म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल चालू होतो. तो 0.3 सेकंदापर्यंत असतो. म्हणजे फक्त 3च सेकंद व्हेंट्रिकलच्या वॉल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते सगळंच्या सगळं ब्लड पल्मोनरी आर्टरीमध्ये आणि इथं डॉर्सल ऑर्टामध्ये ढकलून देतात. पल्मोनरी आर्टरीमध्ये जे ब्लड जातं ते नॉन ऑक्सिजनेटेड असतं, डिऑक्सिनेटेड असतं आणि डॉर्सल ऑर्टामध्ये जे ब्लड जातं ते ऑक्सिनेटेड असतं. हे ब्लड त्या ठिकाणी ढकलून दिलं जातं आणि मग त्यानंतर लगेचच व्हेंट्रिकल्स काय करायला लागतात? रिलॅक्स व्हायला लागतात. आणि व्हेंट्रिकल्स रिलॅक्स झाले की त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल हा 0.5 सेकंदाचा आहे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल फक्त 3 सेकंदाचा आहे आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल फक्त 0.5 सेकंदचा आहे. लक्षात घ्या, ऑरिक्युलर डायस्टोल मात्र 0.7 सेकंदचा आहे. म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतरच ऑरिकल्स रिलॅक्स होतात. व्हेंट्रिकल रिलॅक्स पूर्णपणे झाले, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल पूर्ण होतो, त्याच वेळेस ऑरिकल डायस्टोलसुद्धा पूर्ण होतो. हे लक्षात घ्या. तुम्ही डायग्राममध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला डायग्राममध्ये तो फरक स्पेसिफिकली जाणवत असेल. अगोदर ऑरिक्युलर सिस्टोल असेल, त्यानंतर ऑरिक्युलर डायस्टोल स्टार्ट होईल, त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल चालू होईल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाल्यानंतर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल चालू होईल. ज्यावेळेस व्हेंट्रिक्युलर डायस्टोल पूर्ण होईल त्याच वेळेस ऑरिक्युलर डायस्टोलसुद्धा पूर्ण होईल. असं का होतं त्याचं कारण मी यापूर्वी सांगितलेलं आहे. हे झालं कार्डियक सायकलबद्दल. हे सतत होत जातं, याला कार्डियक सायकल म्हणतात. ही कार्डियक सायकल झाली म्हणजे हे आपलं वर्किंग मेकॅनिझम आहे. वर्किंग मेकॅनिझममध्ये काय आहे तर सिस्टोल आणि डायस्टोल. ऑरिक्युलर सिस्टोल, ऑरिक्युलर डायस्टोल, ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल डायस्टोल, दोन्हीचा अर्थ एकच. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल यांचं सतत होत राहणारं हे म्हणजे त्याला हार्टचं वर्किंग म्हणतो. आणि हे सर्वसाधारण वर्किंग ज्याला आपण कार्डियक सायकल म्हणतो
ही कार्डियक सायकल, याला आपण हार्टबीट रेट असंही म्हणतो. आणि हा आपला सर्वसाधारण 72 पर मिनिट हा हार्टबीट रेट असतो. कार्डियक सायकलमध्ये जो ब्लड फ्लो होतो, तो ब्लड फ्लो जर आपण पाहिला तर तो हार्टबीट रेट जर आपण काढला तर तो 72 मिनिटं असतो. सर्वसाधारण नॉर्मल व्यक्तीचा 72 असतो. अशा पद्धतीनं हे काय आहे, ते कार्डियक सायकल आहे. आता कार्डियक सायकल नंतर पुढचा भाग येतो की बऱ्याच वेळा डॉक्टर स्टेथोस्कोप लावतात आणि स्टेथोस्कोप लावल्यानंतर ते